अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे। आपल्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून कामगारांच्या सुरक्षतेचा अक्षरशः फज्जा उडवल्याचं दिसून येते। वरील तिन्ही कंपन्यांवर कठोरातील कठोर कारवाई न केल्यास आपल्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या जिल्हा अध्यक्ष राजू सांगावकर यांनी दिला। जिल्ह्यातील कागल पंचतारांकित MIDC व शिरोली MIDC या दोन्ही MIDC मध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये 4 ते 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे। क्वालिटी कास्टिंग या कंपनीमध्ये सोमवारच्या सुट्टी दिवशी परप्रांतीय कामगार पासवान हा घाणी मिक्सर स्वच्छ करत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला। त्याच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते। कागल पंचतारांकित MIDCत शेतकरी पॅकेजिंग या बॉक्स तयार करणाऱ्या कारखान्याच्या मशीनमध्ये अडकून सागर कांबळे वय 38 वर्ष या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला। तसेच याच MIDCत आरिफ काझी वय 28 वर्ष या कामगाराचा महालक्ष्मी फोरकास्ट या कंपनीमध्ये फॉन्ड्री कारखान्यामध्ये कास्टिंग मशीन मेंटेनन्सचे काम करत असताना अपघाती मृत्यू झाला। सदर घटनांमध्ये शिरोली MIDCत क्वालिटी कास्टिंग व कागल पंचतारांकित MIDCत महालक्ष्मी फोरकास्ट या दोन्ही कंपनीमध्ये सोमवारच्या सुट्टी दिवशी काम करत असताना कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यामुळे येथील कामगारांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे। आपल्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून कामगारांच्या सुरक्षतेचा अक्षरशः फज्जा उडवल्याचं दिसून येते। वरील तिन्ही कंपन्यांवर कठोरातील कठोर कारवाई न केल्यास आपल्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या जिल्हा अध्यक्ष राजू सांगावकर यांनी दिला। यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले म्हणाले की कामगारांच्या वाढत्या मृत्यू प्रश्नी आपणास जर कारवाई करण्यास जमत नसेल तर आपल्या विरोधात आमच्या कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष न्यायालयामध्ये जातील असा इशारा इंगवले यांनी दिला। यावेळी अधिकारी आणि कंपन्यांमध्ये मिलीभगत असल्याने कोणतीही कारवाई होत नाही असा आरोप कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर यांनी केला। जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले की तुम्ही केबिनमध्ये न बसता कामगारांच्या सुरक्षेसाठी स्वतः कारखान्यांमध्ये जाऊन भेट देऊन कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते का हे तपासा। या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा कामगार सेनेच्या वतीने माननीय डॉक्टर अभिजित अवसरेसह संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग यांना देण्यात आले। यावेळी तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख संभाजी बोकरे, रिक्षा सेनेचे जिल्हा प्रमुख राजू जाधव, अवजड वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल पाटील, कामगार सेनेचे सागर साळुंके, उपजिल्हाध्यक्ष मोनापा चौगुले, उपतालुका अध्यक्ष आप्पा कांबळे, शिवसहकार तालुका अध्यक्ष आनंदा शिंदे, दीपक गौड, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, तायबा कांदेकर, शुभम साजनीकर, दिगंबर पाटील व असंख्य शिवसैनिक व कामगार सैनिक उपस्थित होते। पैशाच्या जोरावर तर तुम्ही ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्या मालकाला मृत्यूस कारणीभूत म्हणून जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल का करतो असे शेकडो प्रश्न आम्ही त्यांना विचारणा झाले। आम्हाला अजून तरी समाधानकारक उत्तर मिळत नाही, पण त्यांच्याकडून एक आम्हाला आश्वासित करण्यात आलं की येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये तपास पारदर्शक करून अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास केल्यानंतर संबंधित लोकांच्यावर जर चुकीच्या पद्धतीनं काय घडले असेल तर ते इंडस्ट्रियलिस्ट लोकांच्यावर मालकांच्यावर गुन्हे दाखल करणारच असा आम्हाला शब्द दिला। शब्द ऐकून आज तरी शिवसेना समाधानकारक आहे। जर शब्द या विभागानं पाळला नाही तर शिवसेना गप्प न बसता कामगारांना न्याय मिळावा यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढाई लढतो। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।